श्रीमुख गोविंदाचे. ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी दुःखाला जावंच लागतं. चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, संत तेथे विवेकाचे. त्या ठिकाणी शंकर भगवंता तिथं पार्वतीला जावं लागेल. हो, आणि ज्या ठिकाणी संत तिथं ज्ञानाला जावं लागेल, आणि ज्या ठिकाणी चंद्र आहे तिथं चांदण्याला जावंच लागेल. लक्षात घ्या. कारण एका मुलीचं लग्न झालं, सुखा सांगतो का, दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख सांगतोय कसं, लक्षात ठेवा. आणि दुःख काय आहे ते, कारण एका जाव काय करतो बघा, ज्या वेळेस आपण तिळगुळ देतो, बरोबर आहे का नाही, देतो ना तिळगुळ, तिळगुळ दिल्यानंतर आतला मळच गेला नाही. साधीला पर्व काळ, अंतरीचा गेला मळ, अंतरीचा मळच नाही गेला. तिळगुळ देऊन तर काय उपयोग, उपयोगच नाही ना. आणि हे दुःख काय, लक्षात ठेवा. आता मला बायकोनं सांगितले 12च्या आत कीर्तन उरकायचं आणि घरला यायचं. काय सांगितलं, 12च्या आत कीर्तन उरकायचं घरला यायचं. बघितले म्हणजे 3 दिवस आता बाहेर जाय तुमचं म्हणून. बरं, आता हे इन्स्ट्रुमेंट लक्षात घ्या, तिच्या माझ्यासाठी नाही, तिच्यासाठी आहे. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत सुख आहे, आणि ज्या ती जाती दुःखच भोगावं लागतं. मग दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. आणि खरं दुःख जर पाहायला गेलं, जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःख दर्शन दर्शना, जन्म मरणाचा दुःख आहे महाराज. आणि हे दुःख निवृत्ती होण्यासाठी लक्षात ठेवा, शेवटाची पाळी दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. म्हणून माझे नामदेव महाराज गवळीच्या धुरीला सांगतात, रंगनी रंगत गुलगुला बोलात, रंगनी रंगत गुलगुला बोलात, रंगनी रंगत गुलगुला बोलात, रंगनी रंगत गुलगुला बोलात.
लक्षात ठेवा. कन्या सासुराची जाये कन्या सासुराचे जाये मागे परत कोणी पाहे मागे परत कोणी पाहे वाटे माझा हरिया वाटे माझा मागे परत कोणी पाहे मागे परत कोणी पाहे रंगणी रांगत गुलगुला बोलत आसूर लोळती चरणावरी कन्या सासूरशी जाये मागे परत थोडे पाहे. कारण एखाद्या मुलीचं लग्न जमत, हळद लागते, बरोबर आहे, साखरपुडा होतो, तांदळ पडतात आणि आई वडिलांच्या गळ्याला मिठी मारते. त्यावेळेस आई वडील म्हणतात, मग बाळा जसं इथं आई वडील आहेत तसं तिथं बी आई वडील जा सांगतात. परंतु जेव्हा सासरून माहेरला येते तेव्हा काय येते, गुलुगुला बोलायला लागते. कळलं, लक्षात घ्या. हो, गुलुगुला बोलती. बर एखादी पळूनच गेली तर लक्षात ठेवा. हो, एखादी पळूनच गेली कुठं गुलगुला बोलते, लक्षात. परंतु जिथं रितसर लग्न झालंय, हळद लागलेली आहे, 4 तांदळा पडलेले आहेत, जाताना दुःख इथं ठेवली आणि सुख वगैरे तिथं गेली. आणि जी पळून गेली ती काय केलं, तिथं सुख ठेवलं, दुःख वगैरे तिकडे गेली. लक्षात घ्या. हो, म्हणून कन्या सासूरची आहे मागे परत थोडी पाहे. म्हणून आमच्या भागवणे शिवाजी सांगतात, नामा मने हाती लोडी आता मुन्ना नामा मने हाती लोडी आता मुन्ना नामा मने हाती लोडी आता मुन्ना हाती लोडी आता मुन्ना हुंडा म्हणजे ही हुंडा नाही बरं का, भक्ती मार्ग आहे, लक्षात ठेवा. हो, इकडे आता आपल्या भक्ती मार्गावर. कारण थोड्या भुलून गेल्या महाराजची की काय सांगायचं तुम्हाला. कारण आणि नामा म्हणे हाती लोण्याचा हुंडा गवळणी साऱ्या भुलविल्या. आणि त्या हुंड्यासाठी भगवंत, कारण जे भगवंता
पायापाशी जे कारण का जी वैरी होती ना भगवंताची ती भगवंताने त्याला मारलं आणि आपल्या पायापाशी आणलं आणि पायापाशी आणून त्यांना मोक्ष पदाला प्राप्ती करून दिली. का करून दिली? त्याला अंतकाळी शेवटच्या भगवंताचं नाम आलं आणि नाम आल्यामुळं त्यांना काय केलं? मोक्ष पदाला पाठवलं. म्हणून आजची कीर्तन आहे काय काल्याचे कीर्तन आहे. कारण का अभंगाचा भावार्थ पाहायचा नाही. कारण का भगवंताच्या आपल्या चरित्राचं वर्णन करायचं. कारण बीज भाजूने केली नाही आम्हा जन्म मरण नाही. कारण का आज ह्या बीजातला लक्षात ठेवा त्याच्यामधला जर एक शीत जर मिळाला काल्याचा तर मनुष्य जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त होतो. हे नामदेव महाराजांचं निदान लक्षात ठेवा, माझं नाही. कारण मुक्त होतो आणि हा जे काल आहे तो का म्हणे काला वैकुंठ विशेष लाभ. कारण देव देवामध्ये काला होत नाही, भक्त भक्तात काला होत नाही. देव आणि भक्त ज्यांचं ऐक्य होतं तेव्हा त्या काल्याचा आनंद मिळतो. म्हणून त्या संतांचं भजन करू विठो. काही पुण्य असतं दुःख सांगतोय. मागच्या जन्माचं दुःख आणि सुख मागच्या जन्मात सांगतोय लक्षात. कारण ज्या वेळेस मागचं प्रारब्ध पाहिजे, प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग, 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 भोगल्याशी भोगण्यास भोगण्याचे 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 भोगण्याचे. मागच्या जन्मीचा निदाय करा, कुपुपिका उपुपिका. काय सांगितलं मी? काय सांगितलं? की तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून बरं आहे. त्याचा म्हणून नाशिकला गुट्टूच खांदा पडा जावं लागलं. उपकुपिका उपुपिका वसुदेव देवकी आणि नंदराजाने यशोदा मागच्या जन्माचा प्रारब्ध होता. आणि हा बाबा आमच्या पोटी जन्माला यावा म्हणून त्या नंदराजाच्या नगरीमध्ये तपश्चर्या केली. कुठे केली? नंदराजाच्या नगरीत तपश्चर्या केली. लक्षात ठेवा, अशी तपश्चर्या नाही केली. हो, तिथे एक नॅचरल संकट घडलं. भला मोठा दुष्काळ पडला, प्याला पाणी नाही. आणि त्या राजाने सांगितलं आपल्या नगरीत जे संकट पडले ते पहा. शिपाया सांगितलं त्यावर्षी पाऊस जास्त पडला, पण आधी कसा पडला? पिचकारी मारायचा, पिची पिची पाऊस असतो का असंच पडला. पिची पिची चांगला पडला नंतर पाऊस. असं नॅचरल त्या शिपाई गेले आणि त्यांनी जोडपं पाहिलं आणि जोडपं पाहिल्यानंतर
आणि त्या राजाला सांगितलं, राजेसाहेब आपल्या नगरीमध्ये एक जोडपं तपश्चर्या करत आहे, त्याला खायला अन्न नाही. आणि म्हणल्यानंतर तो राजा असा नव्हता आताच्या राजासारखा, फोनवर सगळे काम. तो राजा स्वतः उठला आणि तिथं गेला, हात जोडले, महाराज आमच्याकडे 2 टायमाला म्हणजे अन्न ग्रहण करा. आणि 2 टायमाचे अन्न ग्रहण दोन करायचे, पती पत्नी जायचे आणि त्यांना अन्न द्यायचे महाराज. आणि 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाली. तपाचे सामर्थ्य तपल अमोप चरणजीव तर्फ वैकुंठे तप परिपूर्ण झाला. विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक प्रगट झाले महाराज. आणि प्रगट झाल्यानंतर म्हणजे मी तुझ्या पोटाला येईल. काय सांगितलं? त्या टायमाला नंदराज आणि यशोदा माता तिथं होत्या. त्यांनी सांगितलं, देवा त्यांना तुम्ही दिला, आम्हाला का दिलं नाही? आम्ही भाकरी घातल्या म्हणून यांची तपश्चर्या झाली. आम्ही जर भाकरी घातल्या नसत्या त्यांची तपश्चर्या झाली नसती. मग त्यांना दिलं, आम्हाला का नाही दिलं? तेव्हा देवाने सांगितलं, कारण मला तुझ्या पोटाला येईल पण भाकरी खायला तुझ्याकडे येईल. एक केसभर मी इकडे तिकडे नाही. स्वतःच्या आईचं वरक्षेत काय अवस्थाचं दूध त्यांना भगवंता लक्षात ठेवा. हो, एवढा करेक्ट वागतो, एवढा करेक्ट. आणि ह्या जन्मामध्ये कारण देवकी आणि वसुदेवाचं लग्न होतं आणि त्या लग्नापुढे काय झाला, तो कंस नाचत होता महाराज. आकाशाची वाणी सांगे आकाशाची वाणी सांगितले कंसा, आकाशाची वाणी सांगे आकाशाची वाणी सांगितले मनाशी करू नको, कर्म मनाशी करू नको, कर्म मनाशी करू नको. आकाशामध्ये वाणी झाली, ए कंसा, ज्याच्या पुढे तू नसतोस ना त्याचा 8वा भाग तुला मारणार आहे. त्या टायमात त्यांनी सांगितलं, देवने खड्ग मारायासी धावला, देवनी खड्ग माराया धावला, हात सोडलेला वसुदेव, हात सोडलेला वसुदेव, हात सोडलेला वसुदेव. देवनी खड्ग माराया धावला, हात सोडलेला वसुदेव. देवने खड्ग मारायासी धरला. त्या टायमाला हात धरला कुणाचा? हो, कंसाचा. कंसा, अरे तुझी बहीण आहे. कारण का स्त्री हत्या, बाल हत्या, गो हत्या, ब्रह्म हत्या महापातक सांगितले शास्त्रामध्ये. कारण का कारण एका दिवशी सांगायचं म्हणजे चित्रंच संपूर्ण आहे. थोडं सांगा नाही, सांगितलं म्हणाल तो. कारण त्या टायमाला म्हणजे स्त्री हत्या महापातक आहे. कारण का एक काम करतो म्हणले, आम्ही तुझ्या बंदी खाण्यात राहतो. आणि त्याला बंदी खाण्यात टाकलं महाराज. आणि बंदी खाण्यात टाकल्यानंतर पहिले 6 पोरं जन्माला आले. आणि त्या कंसाने कसं मारे सांगू तुम्हाला, की जसं भिंत असते, जसा भाताचा गोळा घेतो आणि भिंतीवर फेकून मारतो, जसं शीत बाहेर पडतात, तसं त्याच्या रक्ताचे मांसाचे काय व्हायचे महाराज, कण कण शीत बाहेर पडायचे. असे महाराज. 6वा मत कोण? हो, संग्रीत गेला. संग्रीत काय केलं, इकडून तिकडे गेला. कोण? बलराम दादा. हा कितवा? 8वा. हा 8वा ते सांगायला आता. हे कितवा? 8वा. कधी जन्माला? किती वर्षाचा? ह्या बाबाने 8 करून टाकलं. काय केलं? 8 करून टाकलं. 8 आकडा शास्त्रामध्ये अशुभ मानला. काय सांगितलं? अशुभ मानला. पण या बाबाने कधी आला? किती वर्षाचा? कितवा? इथं 8 भाव सब्जेक्टचा विषय आहे. पंचमहाभूत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याचा सब्जेक्ट आहे बरं का. तिकडे जाऊ नका. बघा कधी आला? 8वीला. किती वर्षाचा? 8 वर्षाचा. आईने सांगितले, बाळा तुझं मला बाळपण पाहायचं रे, लहान हो नका. आई मला काय होतं, मोठं होता येतं पण लहान होता येत नाही. आता वारकरी संप्रदायामध्ये लहानपणच कोणी येईल. 2 आवर पाठ जायचं वाटतं मोठा झाला.
थांबा मागं म्हणतो मला बोलत नाही त्याला बाहेर सांगतो लक्षात ठेवा. हो कारण का माझ्या तुकोबरायण झालं. हो 2 आरोपांमध्ये शिवाजी झाला. अरे शिवाजी नाही होत बाबा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरे चालवा, मुंगी साखरे चालवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरे चालवा, मुंगी साखरे चालवा, लहानपण देगा देवा, लहानपण याला कोणीच पेर नाही. माझ्या तुकोबरायच पहा किती बघा. आणू रेणू ठोकरा तुका आकाशाये भरा, तुका आकाशाये भरा, तुका आकाशाये भरा. अरे माझ्या तुकोबरायचं आकाश एवढं तत्वज्ञान होतं. पण समाजापाशी किती लहान. लहानपण वेगळा देवा, मुंगी साखरेचा रवा. त्यावेळेस भगवंताने सांगितलं आई मला इथं कर्मज्ञ मला कुठे ने नंदा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. माया ऊपर जलते थे, माया ऊपर जलते थे, मग तेरी आलिये थे, मग तेरी आलिये थे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजले गोकुळाला. आईला सांगितलं मला म्हणजे गोकुळाला घेऊन जावा. त्या टायमाला भगवंताला पाठीत नेल नाही, ढालत नेल नाही, सुपात नेलं. सुपात लक्षात ठेवा. आणि जेव्हा भगवंताला सुपात उचलल्यानंतर बंधनापासून उकळया गाठे, बंधनापासून उकळया, बंधनापासून उकळया गाठे. निताली मिठी सावकाश, निताली मिठी सावकाश, निताली मिठी सावकाश. बंधनाच्या वेळेला निघाल्या पाहिजे लक्षात ठेवा. हो ही बंधन त्या टायमाला वसुदेवाच्या बंधनाच्या वेळेला निघाल्या महाराज. मोठमोठे कुडप होते निघून गळून पडले. भगवंताला उचलून घेतलं आणि यशोदा मातेच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. माझे डोळे पाण्याने भरले, माझे डोळे पाण्याने भरले, माझे डोळे पाण्याने भरले, माझे डोळे पाण्याने भरले.
भगवंताला उचललं महाराज आणि देवकी मातेच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज आणि निघाले घेऊन त्या टायमाला यमुने मातेला पाणी आलं महाराज दुभंगली यमुना माता हो. कारण त्या जसं माता वगैरे जसं भरमधून भांग पाडतात तसं ती यमुना माता काय झाल्या दोन भाग पडले महाराज आणि तिथून वसुदेव निघून गेले आणि तिकडे माया जन्माला आली होती आणि त्या ठिकाणी काय केलं मायेला काय केलं माया उचलली आणि भगवंताला झोपविलं आणि ज्या बाळूत्यात नेलं त्याच बाळूत मायेला आणलं महाराज आणि आल्यानंतर कुठं बंदी खाण्यामध्ये तेव्हा ट्या म्हणून रडाले महाराज त्या टायमाला कंसाला कळलं महाराज कंस पळत आला आणि जे पाय धरले त्या मायेचे घर 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 फिरवलं महाराज आणि दगड आपटला आणि इकडे काय झालं महाराज गवळण सांगे गवळण सांगते गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोरीला आणि चालू असताना इकडे काय झालं महाराज कंस कारण का तुम्ही विचार करू महाराज काय करला की आपला वैदिक उपरात वाढत आहे आणि वाढत असताना त्या टायमाला कसं मारा म्हणून अर्ध राज्य देऊन टाकतो त्या टायमात ती पुतना मावशी म्हणाले दादा कशाला तुम्ही अर्ध राज्य देतोस मी आहे ना म्हणले त्याला मारण्यासाठी आणि निघाली महाराज रूप बदलून आणि जात असताना काम क्रोध मोह माया दम अहंकार त्याचे पोरती मारत निघाली आणि काय केली यशोदा मातेच्या वाड्यापाशी आली महाराज आणि भगवंताला तुमच्या भाषेत नाहू घालून काय केलं पाण्यामध्ये झोपविलं होतं आणि यशोदा माता पाण्याचा हंडा घेऊन ती यमुनेला पाणी आणण्यासाठी निघाली तेवढ्यात ते उभारले का ग म्हणजे तुला मुलगा झाले मला सांगितलं का नाही म्हणजे तू कोण म्हणजे तुझी बहीण विसरली काय म्हणजे मुलगा झाल्यापासून त्या टायमाला म्हणजे आता म्हणजे स्नान घातले म्हणजे आंघोळ घातलंय आणि पाण्याचा हंडा घेऊन येते आणि हंडा घेऊन आल्यानंतर
लगेच तुम्हाला देते. आणि पाण्याचा हंडा घेऊन गेली महाराज. भगवंताने सांगितलंय मंगलताई पहिलं गिराईक आहे राशन दुकानचं, मास्क काय करायचं, सोडायचं नाही. लक्षात घ्या, पहिलं गिराईक आलं म्हणजे भगवंताने. आता उधार सोडायचं नाही म्हणजे सोडायचं नाही, लक्षात ठेवा. आणि भगवंताने काय केलं, टियावून आवाज केला. आले महाराज भगवंताला उचलली, आपल्या वृक्षाला लावली. भगवंताने सगळं दूध पिऊन टाकलं. दूध का पितं, मागचा प्रारब्ध होता. का होता तुम्हाला सांगतो. ती कोणाची मुलगी होती, बळीराजाची मुलगी होती. कारण का तिला काय तिला संकल्प केला होता. तो विषय फार मोठा आहे, सांगायला वेळ नाही आपल्याला, पण ते चांगले विषय. तर की त्या गावाला भगवंताने दूध पिऊन टाकलं. 5 कान सोले. त्यामुळे भगवंता अरे सोड ना. भगवंत आहे म्हणजे एक तरी धरत नाही, आणि धरलं तर सोडत आहे. 5 प्राण त्या पुतण्याला मारून टाकलं महाराज. आणि ही गोड काय झाली त्या कंसाला कळाली. त्या टावाला महाराज लई काय झालं, ब्राह्मण बाबळपट नावाचा ब्राह्मण, तो काय निघाला महाराज, सगळं बदलून निघाला कपडे. बामणाचा पोशाख घेतला महाराज आणि निघाला महाराज तिथं भविष्य सांगण्यासाठी. आणि आल्यानंतर त्याला बसाला पाठ, हो पुढीचं ठेवाला ग्रंथ ठेवाला पाठ, फक्त पाठीवरच पाणी सांगणार. हो आणि सांगायला सुरुवात केली म्हणजे एक कार्ट असलं जन्मले म्हणले त्याला खड्डा करा आणि याला बुरून टाका. भगवंताने ऐकलं सगळं, ऐकून घेतलं सगळं. अहो म्हणजे गर्गाचार्यांना असं सांगितलंय, मुलगा चांगला जन्मलाय. गर्गाचार्यांचं काय होतं, गणित कच्च होतं. काय सांगितलं, गर्गाचार्यांचं गणित कच्च होतं, माझं गणित पक्का आहे. भगवंताने ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्यानंतर त्या टायमाला मग हो भगवंताने आज्ञा केली. कशाला, ती बाज पाटा वरवटाची होता का सगळ्याला आज्ञा केली. त्या टायमाला विटंबीला बट पाटीवर दिला पाटीवर दिला पाट. भगवंताने आज्ञा केली. त्या पाट वरवटा मुसळ, ती मुसळ याचं की बोकांडी बसायचं आणि पळायला लागलं की बाज आडवी टाकायची. भगवंताने पंचांग फाटले जाणारे तुटले, पंचांग फाटले जाणारे तुटले, पंचांग फाटले होतल्या गळाने किंबा किंबा. हो आणि त्या टायमाला भगवंत काय झाले, रांगायला लागले महाराज. तळवे तळ हात टेकीत, 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 तळवे तळ हात टेकीत. दादा तुझी ठाणे रांगत, दादा तुझी ठाणे रांगत, कोणा देखीला सागरे राणी रंगनाथ, राणी रंगनाथ, कोणा देखीला सागरे, देखीला सागरे, कोणा देखीला सागरे, कोणा देखीला सागरे. नसबंदी पैसा गेलो, नसबंदी पैसा, नसबंदी पैसा गेलो, नसबंदी पैसा गेलो. आणि आई तिथं मला घरामध्ये स्वयंपाक करत होती. त्या टायमाला भगवान रांगत निघाले आणि तिथं दही दुधाचं काय होतं मला माठ होते. आणि त्या माठामध्ये हात, अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात, अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात. तुला गोडीने सांगते मारीन घालायचे, तुला गोडीने सांगते मारीन घालायचे, तुला गोडीने सांगते मारीन घालायचे.
आणि त्या टायमाला भगवान महाराज दरवाजाच्या बाहेर येऊ लागलेले आणि बाहेर येत असताना भगवंताने कारण का त्या आईनं मारलं महाराज यशोदा मातेनं मारलं आणि ती गोपिका आली आणि तिने घरी घेऊन गेली महाराज आणि घरी गेल्यानंतर दरवाजा बंद केला महाराज आणि भगवंताला सांगितलं मला काय रूप दाखव भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलंय आणि त्या गोपीला विश्वरूप दाखवलं असं 5 नाव दाखवलं बाकीचं तुम्ही घरी जाऊन बघा ना वाघमारी महाराजांना कुठं ग्रंथ चालायचे हा तुम्ही जरा इतिहास बघायला शास्त्र बघायला हा आणि अशा प्रमाणे बघितल्यानंतर तिच्या सासूनं पाहिलं महाराज आणि त्यात भगवंताला सांगितलं माझ्या अंगणात अंगणात खेळू नको रे नंदलाला गोपिका गवळणी घरापुढे काय करतात घरापुढे काय काढतात सांगा बोलत रांगोळी काढतात मग रांगोळी काढत असताना भगवंत यायचे आणि पायाने मोडून पळून द्यायचे हो आणि त्या गवळीला माझी तुला रांगोळी काढता येत नाही म्हणायचे मी काढू का आता भगवंत लहान होते ना तरी काय करायचे चेटी खाली घ्यायची अष्टदळ काढोनी अंगणी अष्टदळ काढोनी अंगणे त्याच्यावर मुके चक्र भगवंत पळून करायचे महाराज आणि पळून जात असताना यशोदा मातेला पण सांगण्यात आलं आणि आईला झोपू दिलं हो आणि झोपल्यानंतर त्या टाइमला भगवंत काय केले गपचूप आणि यमुने काय काय यमुने नदीवर खेळण्यासाठी त्या गवळणीला गोपिकाला घेऊन गेले आणि यशोदा माता उठली महाराज आणि शेजाऱ्या पाजाऱ्या चौकशी करायली मला कृष्ण देखील का ग कोणीतरी सांगा ग सांगा आणि विचारला सुरुवात केली महाराज एका गवळीने सांगितले म्हणे ती यमुनेवर खेळायला गेले त्या टायमाला तिकडे गेल्यानंतर त्या गवळीने सांगितले अरे तुझी आई आली रे की यशोदे तुझा काना यमुना डोळे बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोळे बुडाला
द्यायचं नाही. हो, आणि भगवंत हार काढायला बसले महाराज. आणि ते गवळी काय करायच्या, पाण्याचे हांडे घ्यायच्या महाराज, मथुरेला धाब्याला जायच्या, गंगेला पाणी नेण्यासाठी जायचं. बंद त्या गवळीकडे पाच पाच बैलाखाली बसले, बैलाखाली. हो, आपली म्हैस दूध देत नाही लवकर, ही लक्षात घ्या. कारण का भगवंताने बैलाची दूध काढली, तुकोबऱ्याने काढल्या का बैलाची दूध, लक्षात ठेवा. कारण का बागेत तिनं पण धरलं होतं, कुठं आपल्या कुठले इंद्रायणीच्या गाठी. त्या टायमात तुकोबऱ्याला परत यावं लागलं आणि दुपारच्या पाण्यावर शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन त्या नंदीची धार काढायला लागली आणि चहा पिऊन जावं लागलं. हर तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा, तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. हर तुझ्या मुरलीच्या पायी रे, आणि आई आली, आई घी चरवी, आई घी चरवी, आणि त्या गवळीकडे पाहत होते. कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी कागन गेली फुटून, पाहू नको रे माझी कागन गेली फुटून.